तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ. मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा. पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती. अमेरिकेकडनं रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत. मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावरती परिणाम नाही. अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. कतार, सौदी अरेबिया, युएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तुर्तास थांबवली. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावरती चर्चा सुरू. आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनी देखील भेट घेतली होती. कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेची शिवसेना आक्रमक. महायुतीत विधान परिषदेच्या जागेवरती महेंद्र दळवींचा दावा. कोकणात शिवसेना स्टॉप असं म्हणत तटकरेंना डिवचलं. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक. सीबीआयचं पथक लातूरात ठाण मांडून. लातूरमध्ये सीबीआय पथकाकडनं मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी. कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात. रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे. लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक. क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीची चौकशीची मागणी. तर अकोल्यात मोटेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन. बंधू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार. नाशिक कोर्टाकडनं ईडीला ताबा घेण्याची परवानगी. खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांवरती ईडीला संशय. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी संप. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. वर्ध्यात सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद. देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी. 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली. केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली. मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार. शासन निर्णय जाहीर. बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर. रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद. पावसाळी सुरक्षेसाठी जंजिरा 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय. सप्टेंबरमध्ये किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार. तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 993 कोटींचे आराखडे मंजूर. विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. उत्तराखंडच्या योगनगरी रेल्वे स्थानकावरती मोठा अपघात टळला. शंटिंग करताना उज्जैनी एक्सप्रेस अचानक रुळावरनं घसरली. घटनेत ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान. जीवितहानी नाही. गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे. अमेरिकेतील दोघांविरोधातले खटले कायमस्वरूपी बंद. लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.